नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन गारुडकर ई स्टडी या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला पेपर क्रमांक 2 माध्यम मराठी संच ए, त्यामध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा पेपर अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। विभाग दुसरा बुद्धिमत्ता चाचणी, प्रश्न आहेत 50 आणि गुण आहेत 100। विद्यार्थ्यांनी आपल्या कोडनुसार ही प्रश्नपत्रिका ए कोडची आहे। आपण आपल्या कोडनुसार बी, सी आणि डी याची उत्तरे प्रश्न क्रमांकानुसार वेगवेगळी आहेत, परंतु तुम्ही प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे ते पाहून आपली उत्तरपत्रिका तपासून घ्यावी। 26 क्रमांकाचा प्रश्न पहा। एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून 23वा क्रमांक आणि शेवटून 19वा क्रमांक असल्यास पहा, रांगेमध्ये जी मुलं आहेत ते पहा। समीरचा सुरुवातीपासून 23वा क्रमांक आहे आणि शेवटून 19वा क्रमांक आहे, म्हणजे 23 मुलाच्या पुढे 18 मुलं आहेत आणि यांची जर बेरीज केली तर ती येते 41, म्हणजे याचा अर्थ रांगेमध्ये 41 मुलं आहेत। आता पुढे काय विचारले पहा, मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर, म्हणजे रांगेत जे 41 मुलं आहेत त्याच्यामधला जर आपण मधला क्रमांक काढला तर तो येतोय 21वा क्रमांक। 21व्या क्रमांकाचा विद्यार्थी हा मध्यभागी असणार आहे, कारण इथं 20 मुलं आणि इकडे 20 मुलं, हे 40 झाले आणि हा 21 नंबरचा 41वा। आता मधल्या मुलाच्या मागे म्हणजे 21व्या क्रमांकाच्या मागे 5व्या क्रमांकावर राज आहे, म्हणजे राजचा सुरुवातीपासून 21 अधिक 5 26वा क्रमांक येईल, म्हणजे सुरुवातीपासून 26वा क्रमांक येईल सुरुवातीला। तर शेवटून त्याचं स्थान किती असेल, तर हे सुरुवातीपासून राजचं स्थान जर 26वा असेल तर त्याच्या पुढे आपल्याला माहिती सगळी मुलं जी आहेत ती 41 आहेत, म्हणजे या ठिकाणी 26 अधिक 15 जर केलं तर ते 41 होतात आणि शेवटून जर आपण विचार केला तर हे 15 आणि इथं जर क्रमांक टाकला तर तो होतो 16वा, म्हणजे 16वे स्थान हे राजचं शेवटून असणार आहे। पर्याय क्रमांक 1 16वे स्थान। 27व्या क्रमांकाचा प्रश्न पहा। सोबतच्या मार्गावरून ए ठिकाणाहून बी ठिकाणी पोहोचताना किती वेळा उत्तरेकडे तोंड येईल? या ठिकाणी ए ठिकाण आहे आणि या ठिकाणी बी ठिकाण आहे। आता या ठिकाणी पोहोचत असताना किती वेळा उत्तरेकडे तोंड येईल? आता उत्तर दिशा या ठिकाणी दाखवलेली आहे, म्हणजे या बाजूला पहा, सुरुवातीला या ठिकाणी एक तोंड येईल, त्याच्यानंतर पहा या ठिकाणी उत्तरेकडे तोंड येईल, तर बी पर्यंत पोहोचताना फक्त 2च वेळा उत्तरेकडे तोंड येणार आहे, त्यामुळे उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 2 वेळा। 28 क्रमांकाचा प्रश्न पहा। ए झाडावर काही पक्षी आणि बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत। पहा, ए झाडावर काही पक्षी आणि बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत। ए झाडावरील एक पक्षी बी झाडावरील पक्ष्यांमध्ये गेला तर बी झाडावरील पक्षी दुप्पट होतील आणि बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर गेल्यास दोन्ही झाडावरील पक्षी समान होतील। पहा, आता सर्व जर पर्याय पडताळून पाहिले तर पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा, ए जर आपण 5 मानलं आणि बी जर 7 मानलं, म्हणजे ए झाडावर 5 पक्षी आहेत आणि बी झाडावर 7 पक्षी आहेत, तर पहिल्या अटीनुसार पहा, ए झाडावरील एक पक्षी बी झाडापर्यंत गेला, म्हणजे इथला एक कमी होईल, इथं होतील 4 आणि इकडे वाढेल म्हणजे तिथं होतील 8, म्हणजे बी झाडावरील पक्षी दुप्पट झालेले आहेत, 4 चे दुप्पट 8 झालेले आहेत। आणि पहा पुढची अट काय आहे, बी झाडावरील एक पक्षी 7, पहिले जे 5 आणि 7 होते, 7 मधला जर एक कमी केला तर या ठिकाणी 6 होतील आणि 5 अधिक 1 या ठिकाणी 6 होतील, म्हणजे दोन्ही झाडावरील पक्षी समान झालेले आहेत। म्हणजेच उत्तरामध्ये ए आणि बी झाडावर अनुक्रमे 5 आणि 7 पक्षी होते। 29 आणि 30 साठी सूचना दिलेल्या आहेत। पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध आहे
हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारं पद आपल्याला पर्यायामधून निवडायचं आहे. तर पहा आता याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे 29 क्रमांकाचा. कडू गोड हे विरुद्धार्थी शब्द आहे. तर शीतल या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 उष्ण. 30 क्रमांकाचा प्रश्न पहा. श्यामची आई साने गुरुजी, म्हणजे श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलं. त्याच पद्धतीने अग्निपंख हे पुस्तक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, विंग्स ऑफ फायर, अग्निपंख. 31 नंबरचा प्रश्न पहा. पहिलं पद आहे 37 आणि दुसरं पद आहे 40. आता हे कसं आलं ते पाहावं लागेल. आता 25 आपल्याला शोधायचंय. पहा 37 ही जी संख्या आहे त्याच्यामध्ये पहा 37 मधला मोठा अंक 7 आहे. 7चा जर आपण वर्ग केला आणि त्यामधून 3चा वर्ग वजा केला, पहा 7चा वर्ग जो आहे 7 7 49 आणि वजा 3चा वर्ग येतोय 9 आणि 49 मधून 9 वजा केले तर ते राहतात 40. म्हणजे या ठिकाणी 40 दिलेला आहे. आता त्याच पद्धतीने आपण काय करायचंय, 25 ही संख्या आपल्याला दिलेली, त्यामध्ये 5चा वर्ग मोठी संख्या वजा 2चा वर्ग. आता 5चा वर्ग जो आहे तो आहे 25 आणि वजा 2चा वर्ग आहे 4 आणि 25 मधून 4 कमी केले तर ते राहतात 21. त्यामुळे उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 21. या पद्धतीने. 32 क्रमांकाचा प्रश्न पहा. 14 आणि 15. 14 हे 15शी कसे रिलेटेड आहेत ते आणि 32शी रिलेटेड असणारी पुढची संख्या आपल्याला शोधायची. आता हे 14चे 15 कसे झाले पहा. आता 14 ही जी संख्या आहे 1 आणि 4, तर आपण काय करायचंय, 1 आणि 4चा गुणाकार करायचा, म्हणजे संख्यांचा गुणाकार करायचा. तो येतोय 4 आणि 4चा आपण वर्ग करायचा. 4चा वर्ग केला तर तो येतोय 16. 16 वजा 1 बरोबर 15. पहा या ठिकाणी काय केलंय, संख्यांचा गुणाकार करून त्याचा वर्ग वजा 1, तर उत्तर येतंय 15. अगदी त्याच पद्धतीने आपण काय केलं, 32 ही जी संख्या आहे त्यामध्ये अंकांचा गुणाकार केला. 3 गुणिले 2 तर 3 दुणे 6 येतंय आणि 6चा वर्ग केला आपण, तो येतोय 36 आणि 36 मधून 1 कमी केला तर आता 35. पर्यायामध्ये 35 क्रमांक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये 35. या पद्धतीने हा प्रश्न सोडायचा होता. बरेचसे विद्यार्थी गोंधळून गेलेले होते, त्यामुळे याचं उत्तर त्यांना सापडत नव्हतं. जर याच्यापेक्षा जर वेगळं उत्तर असेल तर विद्यार्थ्यांनी कमेंट करून नक्की सांगा. संभाव्य उत्तर सूचीमध्ये आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. 33 क्रमांकाचे प्रश्न आकृती दिलेली आहे पहा. आता पहिल्या आकृतीचा आणि दुसऱ्या आकृतीचा काय संबंध आहे ते आपल्याला आधी शोधावं लागेल. पहा या ठिकाणी हा जो बाण आहे तो वरती गेलेला आहे, दिशा तीच आहे, आकृती सेम फक्त वरच्या बाजूला गेलेली आहे आणि ही जी वरची आकृती आहे ती खाली आलेली आहे. पहा या ठिकाणी काय झालं, ही वरती गेलेली आहे आणि आकृती खाली गेलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो गोल होता तो खाली होता, तो वरती गेलेला आहे आणि ही जी आकृती होती ती खाली आलेली आहे आणि गोल हा वरती गेलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला काय करावं, हा जो बाण आहे तो या ठिकाणी आपल्याला खाली घ्यायचा आहे. खाली घ्यायचा आहे म्हणजे ही आकृती जशीच्या तशी खाली घ्यायची आपल्याला. आता जशीच्या तशी खाली घेतली तर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे बाद झालेले आहे. पहा या ठिकाणी ही आकृती जशीच्या तशी खाली घेतलेली आहे. त्यानंतर ही जी आकृती आहे ती आता आपल्याला वरती घ्यायची आहे. वरती आकृती ही जशीच्या तशी इथं पण आहे आणि इथं पण आहे. या 3 आणि 1 मध्ये आपल्याला उत्तर शोधायचे. त्यानंतर पहा वरची जी आकृती आहे याच दिशेने खाली आलेली पाहिजे. पहा ही आकृती इथं वरती उलटी दाखवलेली, त्यामुळे हा पर्याय बाद झाला. त्यामुळे उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. कारण हा जो त्रिकोण आहे हा वरती गेलेला आहे आणि आकृतीमध्ये सुद्धा वरती दाखवलेला आहे आणि ही आकृती खाली आलेली आहे. त्यामुळे अचूक आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्यांनी बारकाईने निरीक्षण करून असे प्रश्न सोडवायचे आहेत. 34 क्रमांकाचा प्रश्न पहा. 5 जानेवारी 2001 ला शुक्रवारी जन्मलेला जॉन. पहा आता आपल्याला जॉनची जन्मतारीख दिलेली आहे. पहा जॉनचा जन्म झालेला आहे 5 जानेवारी 2001, वार आहे शुक्रवार.
जन्मलेला जॉन शनायापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे जॉन हा शनायापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे. याचाच अर्थ शनाया ही जॉन पेक्षा 100 दिवसांनी लहान आहे. तर आपल्याला काय विचारले, शनायाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी आलेला असेल पहा. आता शनाया ही जॉन पेक्षा लहान आहे आणि जॉन हा शनायापेक्षा मोठा आहे. आता 100 दिवसांनी आपल्याला शनायाचा जर आपण जन्मदिवस काढला तर तो जन्मदिवस काढताना आपल्याला 100 दिवसांनी पाठीमागे जायचे, तो वार शोधायचे. कारण जर 100 जर आपण 7 ने भागलं तर 7 × 1 = 7, राहिले 3, वरचे 0 खाली घेतले, 7 × 4 = 28, बाकी राहिली 2. म्हणजे 2 वार शिल्लक राहतात. म्हणजेच आपल्याला शुक्रवारच्या पाठीमागे 2 वार जायचे, गुरुवार आणि बुधवार. म्हणजेच शनायाचा जन्म हा बुधवारी झालेला आहे. जन्म बुधवारी झालेला आहे. आणि आता शनायाचा आपल्याला पहिला वाढदिवस विचारलेला आहे. आता पहिला वाढदिवस जर आपण काढायचा असेल तर आपल्याला 1 वारने, जन्माच्या पुढे 1 वारने पुढे जायला उत्तर येईल गुरुवार. पर्याय क्रमांक 1 गुरुवार. या पद्धतीने उत्तर शोधायचे. 35 क्रमांकाचा प्रश्न हा, खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता बरेच विद्यार्थी गोंधळून गेलेले होते, आडवं उभं असं करून पाहत होते. परंतु हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. तर याच्यामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आपण चढत्या क्रमाने लावून घेऊ. पहिली संख्या आहे 7, त्यानंतर या ठिकाणी 12, त्यानंतर 18, त्यानंतर आहे 25, त्यानंतर आहे 33, त्यानंतर 33 नंतर मोठी संख्या आहे, या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. त्याच्यानंतर 33 पेक्षा मोठी 52 आहे आणि 75, 63 आणि 75 अशा संख्या दिलेल्या आहेत. आता एक संख्या आपली मिस आहे, ती कोणती ती आपल्याला शोधायची प्रश्नचिन्हाच्या जागी. पहा, यांच्यातला जर फरक पाहिला 7 आणि 12 मध्ये 5 चा फरक आहे. 12 आणि 18 मध्ये 6 चा फरक आहे. 18 आणि 25 मध्ये 7 चा फरक आहे. 25 आणि 33 मध्ये 8 चा फरक आहे. म्हणजेच या संख्या 1-1 ने वाढत गेलेल्या आहेत. पहा, फरक 1-1च्या फरकाने वाढत गेलेल्या आहेत. 5, 6, 7, 8. म्हणजे 33 नंतर या ठिकाणी 9 चा फरक यायला पाहिजे होता, कारण 33 आणि 52 मध्ये 9 चा फरक नाही आहे. त्यामुळे 33 आणि 9 यांची जर बेरीज केली तर ती येते 42. म्हणजे या ठिकाणी मिस झालेली संख्या आहे 42. आणि 42 आणि 52 मधला फरक काढला तर तो येतोय 10. पुढचा फरक येतोय 11 आणि पुढचा फरक येतोय 12. त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या जागी 42 ही संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 42. पुढचा प्रश्न पाहूया. 36 क्रमांकाचा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत, कोड लँग्वेजचा प्रश्न आहे. 25 = 532, 57 = 725, 34 = 413 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 14 ही संख्या कशी लिहाल. पहा, 25 चे 532 कसे झालेत पहा. आता तर त्यांनी काहीच केलेलं नाही. 25 मधला 5 जो आहे तो सुरुवातीला घेतलेला आहे, 2 जो आहे तो शेवटी टाकलेला आहे, आणि मध्ये जे 3 उत्तर आलेले आहे त्या संख्यांमधला फरक आहे. म्हणजे 5 - 2 = 3 मध्यभागी टाकलेला आहे. अगदी त्याच पद्धतीने 57चा सुद्धा आहे. 57 मध्ये काय केलेलं आहे, 57च्या संख्यांची अदलाबदल केली, ती येते 75, आणि मधली संख्या आहे 7 - 5 = 2, 725. आणि 34चं सुद्धा तसंच आहे. 3 आणि 4 ची अदलाबदल केली तर ती येते 4, 3, आणि मधली संख्या आहे 4 मधून 3 गेला 1, 413. आता त्याच पद्धतीने आपण जर 14 लिहिण्याचा प्रयत्न केला, 14 मध्ये आपण संख्यांची अदलाबदल केली तर 4 आणि 1 येते, आणि मधली संख्या जी आहे 4 मधून 1 कमी केला तर तो येतोय 3. म्हणजे संख्या तयार होती 431. पर्याय क्रमांक 3 431. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37 आणि 38 साठी काही सूचना दिलेल्या आहेत.
प्रश्न 37 मध्ये प्रश्नाकृतीशी तंतोतंत एक्झॅक्ट जुळणारी आकृती आपल्याला पर्यायामधून शोधायची आहे. 37 प्रश्न जर आपण बारीक निरीक्षण केलं तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहूया. तर 38 प्रश्नामध्ये सुद्धा तंतोतंत जुळणारी आकृती पाहिली आपण. या ठिकाणी हा जो तुरा आहे तो सरळ 2 दिशा या ठिकाणी उलटा दिलेला आहे, त्यामुळे हा बाद झाला. या ठिकाणी सुद्धा उलटा दिलेला आहे, हा बाद झाला. तर या दोन्ही मध्ये जर पाहिलं आपण तर या ठिकाणी हा भाग रंगवलेला नाही, पोटाखालचा तो या ठिकाणी रंगवलेला आहे. त्यामुळे अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पाहूया. सोबतच्या आकृतीत एका शाळेतील नृत्य, नाट्य आणि वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या दर्शवलेली आहे. यावरून किमान 2 क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या किती? म्हणजे आपल्याला किमान 2 विचारलेला आहे. म्हणजे किमान 2 मध्ये पहा, या ठिकाणी जर आपण पहिल्यांदा नृत्य आणि वादन विचारात घेतलं, नृत्यासाठी काय आहे पहा, नृत्यासाठी वर्तुळ आहे आणि वादनसाठी आयत आहे. आणि नृत्य आणि वादन या दोघांमध्येच असणारा अंक आहे तो आहे 12. त्यानंतर पहा आपण वादन आणि नाट्य यांचा जर विचार केला, वादन आणि नाट्य या दोघांमध्येच असणारी संख्या म्हणजे आयतामध्ये आणि षटकोनामध्ये असणारी संख्या आहे फक्त चौकोन आणि षटकोनामध्ये ती संख्या आहे 8. या ठिकाणी 8 आलेला आहे. त्यानंतर राहिला नृत्य आणि नाट्य. नृत्य आणि नाट्य या दोघांमध्ये किमान असणारा अंक पहा, फक्त वर्तुळ आणि षटकोनामध्ये असणारा अंक आहे 13. आणि यांची जर बेरीज केली तर पहा 8 अधिक 2 10 आणि 3 13 हाताला 1 1 2 आणि 3 ती बेरीज येते 33. पर्याय क्रमांक 2 33. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. 40 क्रमांकाचा प्रश्न पहा. 40 ते 44 साठी सूचना दिलेल्या आहेत. खालील प्रश्नातील 3 पदांचा एक विशिष्ट वैशिष्ट्यानुसार गट तयार होतो, ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाचे जुळणारे पद पर्यायातून निवडायचे आहे. वादळ, सुनामी, महापूर, तर हे सगळे काय आहेत? नैसर्गिक आपत्ती असणारे घटक आहेत, नॅचरल डिझास्टर. तर याच्यामध्ये पाऊस, अपघात, दुष्काळ, महासागर. अपघात ही मानवनिर्मित आपत्ती आहे, त्यामुळे उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 दुष्काळ. पुढचा प्रश्न पाहूया. 41 क्रमांकाचा प्रश्न पहा. दिमाग, रुबाब, डौल, तर हे समानार्थी शब्द आहेत आणि समानार्थी शब्द असणारा त्यांच्याशी पर्याय क्रमांक 4 ताठा, समानार्थी शब्द. 42 क्रमांकाचा प्रश्न पहा. 2 संख्या आणि कंसामध्ये संख्या दिलेल्या आहे, त्याच्यावरून आपल्याला पर्यायाशी जुळणारा शोधायचे. पहा या ठिकाणी पहिला जो आहे 9 कंसामध्ये 31 आणि शेवटी 5. तर हे 31 कसं आलेलं आहे पहा. 9 आणि 5 ची सांगड घातली तर आपण पहा 9 गुणिले 5 हा जर गुणाकार केला तर तो येतोय 45. म्हणजे संख्यांचा गुणाकार 9 5 45 आणि संख्यांची बेरीज 9 अधिक 5 14. आणि यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला कंसामधलं उत्तर मिळते. 45 मधून 14 कमी केले तर उत्तर येते 31. अगदी त्याच पद्धतीने आपण 7 चोक 28 गुणाकार येतोय 28 आणि बेरीज केली 7 आणि 4 11 आणि 27 मधून जर आपण 11 कमी केले तर ते राहतात 17. या ठिकाणी 17 दिलेला आहे. आता त्याच पद्धतीने तिसऱ्या पर्यायाचं सुद्धा सेम तसंच उत्तर आहे. 8 गुणिले 3 आणि हा जर गुणाकार केला 8 गुणिले 3 तो येतोय 8 24 आणि 8 आणि 3 यांची बेरीज केली तर ती येते 11 आणि 24 मधून जर आपण 11 कमी केले तर ते राहतात 13. या ठिकाणी 13 दिलेला आहे. आता या सर्व पर्यायांचा विचार करून आपल्याला अचूक पर्याय जर शोधायचा असेल तर पहा या ठिकाणी 8 पंचे 40 गुणाकार आणि बेरीज केली 8 आणि 5 13 आणि यांची जर वजाबाकी केली तर ते येतं उत्तर 27. या ठिकाणी 26 दिलाय, त्यामुळे हा पर्याय क्रमांक 1 बाद. तर दुसरा जो पर्याय पहा 7 5 35 आणि यांची जर बेरीज केली 7 आणि 5 12 आणि यांच्यातला जर फरक काढला तर तो येतोय 23. तर या ठिकाणी 23 दिलेला आहे.
त्यामुळे उत्तराचा अचूक पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 23. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. 43 क्रमांकाचा प्रश्न पहा. आपल्याला 3 अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्याच्याशी मिळता जुळता अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी पहा 18 आणि 42 कसे आलेले पहा. तर 18 मध्ये आपल्याला आपण जर याला 2 ने भाग दिला तर उत्तर येते 9 आणि इथे येते 21. 21 दुने 42, 9 दुने 18. 9 आणि 21 कोणाचे पाडेल पहा. 3 त्रिक 9 आणि 3 7 21. म्हणजे याचं अतिसंक्षिप्त रूप आलेलं आहे पहिल्या अपूर्णांकाचं 3/7. आता दुसरा जो अपूर्णांक आहे तो अगदी त्याच पद्धतीने सोडायचा पहा. तर या ठिकाणी आपण दोन्ही संख्येला 9 ने भाग दिला. 9 त्रिक 27 आणि 9 7 63. म्हणजे त्याचं सुद्धा अतिसंक्षिप्त रूप 3/7 येतंय. त्यानंतर 36 आणि 84. तर या दोन्ही 12च्या पाड्यातल्या संख्या आहेत. 12 त्रिक 36 आणि 12 7 84. त्याचं सुद्धा अतिसंक्षिप्त रूप 3/7 येत आहे. तर आपल्याला सर्वच पर्याय पडताळून पाहावे लागतील. पहिला जो पर्याय आहे 24 चा पाडा 24/72. तर 24 1 24, 24 2 48, 24 त्रिक 72. 1/3 येते. त्यामुळे हा पर्याय बाद आहे. आता दुसरा जर पर्याय पाहिला आपण 51 आणि 119. तर या दोन्ही संख्यांना आपण 17 ने भाग जातो पहा. 17 त्रिक 51 आणि 17 7 119. तर त्याचा अतिसंक्षिप्त रूप 3/7. त्यामुळे उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 2. 3/7 म्हणजेच 51/119. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. पुढील प्रश्न पाहूया. 44 क्रमांकाचा प्रश्न हा प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत. त्याच्याशी आपल्याला मिळती जुळती आकृती आपल्याला गटानुसार शोधायची आहे. तर ही जी आकृती आहे आपल्याला या ठिकाणी पाण्यामध्ये कशी दिसते ती दाखवलेली आहे. त्याच पद्धतीने ही आकृती सुद्धा पाण्यामध्ये कशी दिसते ती दाखवलेली. ही आकृती आपल्याला पाण्यामध्ये कशी दिसते ती दाखवलेली आहे. या पद्धतीने जर पाहिलं तर या दोन्ही आकृत्या आपल्याला समान दिसत आहेत. त्याच्यामुळे हा पर्याय पाण्यामध्ये ती दिसणार नाही. हा सुद्धा बाद आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. 45 क्रमांकाचा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी बरेचसे गोंधळून गेलेली होती. विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं लवकर उत्तर सापडलं नाही. पहा या ठिकाणी जर बारकाईने पाहिलं तर काय बघा 3 आणि 4 हे आपल्याला चौकटी कंसामध्ये दिलेलं आहे. आणि दुसऱ्या चौकटी कंसामध्ये 2/5 असं दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर 26. आता हे 26 कसं आलं ते आपल्याला शोध घ्यायचा आहे. तर याचं उत्तर एकदम सोपं होतं. चौकटी कंसातली पहिली संख्या आणि याचा अंश यांचा जर गुणाकार केला पहा 3 दुने 6 म्हणजे 3 आणि 2. त्यानंतर 4 आणि 5 यांचा गुणाकार केला 4 पंचे 20. तर यांची बेरीज येते 26. अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी काय केलेलं आहे पहा 1 आणि 2 चा गुणाकार केला 1 गुणिले 2 बरोबर 2 आणि 3 आणि 7 चा गुणाकार केला 3 7 21 आणि यांची बेरीज केली तर ती येते 23. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी काय केलेलं आहे 5 आणि 7 चा गुणाकार केला 5 7 35 आणि 6 आणि 2 यांचा गुणाकार केला 6 2 12 आणि यांची जर बेरीज केली तर ती येते 47. या ठिकाणी 47 दिलेलं आहे. आणि त्याच सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला उत्तर शोधायचं होतं. पर्यायाचं 2 आणि 7 दिलेलं होतं चौकटी कंसामध्ये आणि अंशामध्ये काय दिलेलं होतं अंश आणि छेदामध्ये 5/6. तर या ठिकाणी काय करायचं होतं 2 आणि 5 चा गुणाकार केला आपण 2 आणि 5 चा गुणाकार होता 2 पंचे 10 आणि 7 आणि 6 चा गुणाकार केला 7 गुणिले 6 7 42 आणि यांची जर बेरीज केली तर ती येते 52. तर पर्यायामध्ये 52 कुठं दिसते पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये 52 आहे. ऑप्शन नंबर 1 52. पहा 46वा प्रश्न आहे. विधान दिलेलं आहे पहा. सौरभ 17 वर्षाचा असून सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे पहा. तर या ठिकाणी आपल्याला सौरभचं वय दिलेलं आहे. सौरभचं वय जे आहे 17 वर्ष आणि तो सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे सीमा मोठी आहे. म्हणजे सीमाचं वय 17 अधिक 3 बरोबर 20 वर्ष. दुसरं विधान काय म्हटलेलं आहे पहा. शरयू शरदपेक्षा लहान असून तिचं वय 21 वर्ष. म्हणजे शरयूचं वय दिलेलं आहे 21 वर्ष
आणि ती शरदपेक्षा लहान आहे. म्हणजे शरद हा शर्वरीपेक्षा मोठा आहे आणि शरदचं वय हे 21+ असणार आहे, म्हणजे 21 पेक्षा जास्त असणार आहे. तर याच्यावरून आपल्याला कोणते अचूक अनुमान निघतंय ते पर्यावरण निश्चित करायचं आहे. तर पहिला प्रश्न काय पहा, शरयू सौरभपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. शरयू सौरभपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. शरयू ही सौरभपेक्षा मोठी आहे, त्यामुळे पहिला पर्याय हा बाद आहे. शरद सीमापेक्षा लहान आहे. तर सीमाचं वय 20 वर्ष आहे आणि शरदचं 21 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे दुसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. तिसरं विधान काय आहे पहा, सीमाचं वय 14 वर्ष आहे. तर सीमाचं वय 20 वर्ष आहे, त्यामुळे तिसरं विधान चुकीचं आहे आणि शेवटचं विधान हे बरोबर असणार आहे. काय म्हटलेलं आहे, वयाने सर्वात लहान सौरभ आहे. पहा, सौरभ या ठिकाणी 17 वर्ष आहे, त्यामुळे अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, वयाने सर्वात लहान सौरभ आहे. पुढील प्रश्न पाहूया. एका सांकेतिक भाषेत काऊ बरोबर 274 आणि कॅट बरोबर 684 असं दिलेलं आहे. तर त्याच्यावरून आपल्याला गोठ हा शब्द कसा लिहितात ते पहा. तर याच्यामध्ये एक हा प्रश्न सोडवताना एक सूचना दिलेली असते पहा, अक्षर आणि अंकांचा क्रम सारखा असेलच असं नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल पहा, हा प्रश्न सोडत असताना फक्त एक लक्षात ठेवायचंय, तर तिघांमध्ये असणारे अक्षर आपल्याला आधी विचारात घ्यावे लागतील. काऊ, कॅट आणि वेट यांच्यामध्ये कोणताही सामायिक शब्द नाही. त्यामुळे आता दोघांमध्ये काय सामायिक आहे त्याच्याकडे पहा. या ठिकाणी सी आहे आणि या ठिकाणी सी आहे. कॅट आणि काऊ यांच्यामध्ये सी सामायिक आहे आणि दोघांमध्ये सामायिक असणारी संख्या 4 आहे. या ठिकाणी 4 आहे पहा, म्हणजे सी साठी आपण 4 वापरलेला आहे. त्याच्यानंतर पहा, आणखी या ठिकाणी सामायिक दिसते का दोघांमध्ये, कॅट आणि काऊ मध्ये सामायिक कुठलाही अक्षर नाहीये. तर त्यानंतर पहा, या ठिकाणी काऊ आणि वेट मध्ये डब्ल्यू हे अक्षर सामायिक आहे पहा, डब्ल्यू. म्हणजे पहिल्या संख्येमध्ये आणि तिसऱ्यामध्ये कोणता अंक समान दिसतो याच्यामध्ये पहा. तर या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे, याचा अर्थ डब्ल्यू साठी 2 आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी ओ साठी जी उरलेला अक्षर असणार आहे, संख्या असणार आहे, ओ साठी या ठिकाणी 7 शिल्लक राहिलेला आहे. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी टी आहे आणि या ठिकाणी सुद्धा टी आहे. म्हणजे टी साठी कुठला अक्षर आहे दोघांमध्ये, 8 आहे पहा, इथं 8 आहे आणि इथं 8 आहे, म्हणजे टी साठी 8 आलेला आहे. ए साठी यातून उरलेलं अक्षर 6, ए साठी असणार आहे 6 आणि ई साठी असणार आहे उरलेला अक्षर या ठिकाणी 5 उरलेला आहे. तर याच्यावरून आपल्याला गोठ हा शब्द तयार करायला सांगितलेला आहे. गोठ, आता गोठ साठी पहा, GOAT. तर जी साठी कुठलंही अक्षर नाही आहे. ओ साठी पहा 7 दिलेला आहे. ए साठी पहा कुठलं अक्षर आहे, 6 आहे आणि टी साठी 8 आहे. म्हणजे 768 आणि जी ची संख्या आपल्याला दिलेली नाही, याचा अर्थ ती वेगळी संख्या असणार आहे या गटातली सोडून. 768 कुठे दिसते आपल्याला पहा पर्यायामध्ये, तर या ठिकाणी 768 दिसतंय आणि सुरुवातीला 4 आहे, म्हणजेच जी साठी या ठिकाणी 4 असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 48 क्रमांकाचा प्रश्न पहा, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल. पहा, आता प्रश्नचिन्ह या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, इथं कोणती संख्या येईल ते शोधायचे. जर आपण या आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल पहा, या ठिकाणी वर्गसंख्या आहे, इथं 36 ही वर्गसंख्या आहे, 100 ही वर्गसंख्या आहे, 25 ही वर्गसंख्या आहे, 49 ही वर्गसंख्या आहे. तर आता 36 ही वर्गसंख्या आहे, कोणाचा वर्ग आहे 36, 6चा. तर ते कसं आलं ते शोधायला पहा आपण. आता उरलेले जे अंक आहेत या ठिकाणी 2, 8 आणि 5 पहा, 2, 8 आणि 5 यांची जर बेरीज केली तर ते किती पाहूया आपण. 2 अधिक 8 10 अधिक 5 15 आणि 36 कसं आले पहा, 15 आणि 36 पहा, 15तील अंकांची बेरीज करूया आपण. 1 अधिक 5 तर बेरीज येते 6 आणि 6चा वर्ग केला तर 36 बरोबर. पहा, अंकांची बेरीज करून जी बेरीज येते त्या अंकांची पुन्हा बेरीज करायची, तर त्या ठिकाणी 6 आले, 6चा वर्ग 36. अगदी त्या ठिकाणी आता 8 आणि 5 13, 13 आणि 6 19 पहा, बेरीज आलेली आहे 19 आणि त्यांची पुन्हा बेरीज केली 19 मधल्या 1 आणि 9ची तर ती येते 10, 10चा वर्ग 100 बरोबर.
त्यानंतर पहा 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, बेरीज आलेली आहे 14 आणि अंकांची बेरीज केली 1 अधिक 4 म्हणजेच 5, 5चा वर्ग येतोय 25. आता या ठिकाणी 49 जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ते 7चा वर्ग आहे. आपल्याला बेरीज 7 आली पाहिजे. मग आपल्याला 2 अंक दिलेले आहेत 9 आणि 2 11. तर 11 मध्ये आपल्याला अंकांची बेरीज केली तर ती 2 आणि 1 आणि 11 मध्ये किती मिळवल्यानंतर पहा 11 मध्ये 11 आणि 5 आपण जर पर्यायामध्ये पडताना पाहिलं 11 आणि 5 16 होतात. 11 आणि 5 16 आणि अंकांची बेरीज केली 1 अधिक 6 बरोबर 7, 7चा वर्ग 49. म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे. 5 उत्तरामध्ये जर टाकला आपण तर या अंकांची बेरीज करायची ती येते 16 आणि 16च्या अंकांची पुन्हा बेरीज केली तर ती येते 7, 7चा वर्ग 49. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. पुढचा प्रश्न पाहूया. 49 क्रमांकाचा प्रश्न आहे. काही तक्त्यामध्ये अक्षर चिन्ह यांचा वापर करून एडका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कसा लिहाल. तर एडका हा जो शब्द आहे त्याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे तो आहे मेंढी. तर या ठिकाणी आपल्याला मेंढी शब्द तयार करायचा. आता मेंढीमध्ये म साठी काय दिलेलं पहा अधिकचं चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर मात्रासाठी काय दिलेलं आहे हॅश. अनुस्वरासाठी काय दिलेलं आहे पहा अनुस्वरासाठी @. ड साठी काय दिलेलं आहे पहा ड साठी भरवी म्हणजे रंगवलेला गोल दिलेला आहे आणि ही जी दुसरी वेलांटी आहे वेलांटीसाठी गुणाकाराचं चिन्ह म्हणजे असं पुढे दिसतंय. पर्यायामध्ये पहा तर पर्याय क्रमांक 1 मध्ये हे दिसतं आपल्याला. त्यामुळे अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. 50 क्रमांकाचा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे. पहा आता चौकोनांची संख्या विचारलेली आहे. विद्यार्थी आकृतीत त्रिकोणाची दिसते त्रिकोणाची संख्या मोजून जातील गडबडीमध्ये. पहा तर आपण हा जो पाया आहे चौकोनाचा पाया जर आपण हा मानला तर याच्यामध्ये 1 2 3 4 तर हे 10 चौकोन होतात यांची जर बेरीज केली तर. त्यानंतर दुसरा जर आपण मानला पाया खालच्या चौकोनाचा तर 1 2 3 4 हे सुद्धा असे 10 चौकोन तयार होतात. त्यानंतर आपण जर या दोघांना मिळून जर एकच चौकोन मानला आणि त्यांचा पाया आपल्याला हे जर मानला तर त्याचे सुद्धा 1 2 3 4 पद्धतीने 10 चौकोन तयार होते. म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 हे 30 चौकोन तयार झाले. त्याच्यानंतर पहा आणखीन खालचा एक जो मोठा आहे हा एक तयार होईल. त्याच्यानंतर खालचा मोठा आणि वरचा भाग मिळून हा दुसरा तयार होईल. खालचा मोठा आणि हे तीनही मिळून हा एक मोठा तयार होईल. म्हणजे 30 अधिक 3 म्हणजे एकूण 33 चौकोन आकृतीमध्ये आहेत. म्हणजे चौकोनांची संख्या आहे पर्याय क्रमांक 3 33. पुढचा प्रश्न पाहूया. 51 क्रमांकाचा प्रश्न पहा. आपल्याला सोबतच्या आकृतीमध्ये ठळक रेषांवर दुमडून घन तयार केल्यास खालीलपैकी कोणती घनाकृती तयार होणार नाही. पहा या ठिकाणी आपल्याला हा जर घन आपण जोडला तर आकृती कशी तयार होईल पहा. तर 1च्या लगतच्या पृष्ठावर 3 हा अंक येणार नाही विरुद्ध पृष्ठावर असणार आहे तो. त्यानंतर 2च्या लगत 4 येणार नाही. 2च्या लगत 4 हा अंक येणार नाही तो त्याच्या विरुद्ध पृष्ठावर असणार आहे. आणि 5च्या लगत 6 येणार नाही. 5च्या लगत 6 येणार नाही म्हणजे तो त्याच्या विरुद्ध पृष्ठावर असणार आहे. म्हणजे आता कोणती घनाकृती तयार होणार नाही ते आपल्याला पहा. 1च्या लगत 3 येणार नाही. या ठिकाणी 3 दिसत नाही म्हणजे ही आकृती तयार होणार आहे. 1च्या लगत या ठिकाणी 3 दिलेला आहे. 1च्या लगत हा 3 येणारच नाहीये परंतु विरुद्ध पृष्ठावर जाणार आहे. त्यामुळे ही आकृती तयार होणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा. पहा हा जर गट आपण पहा याला जर नंबर दिले 1 2 3 4
त्याच्यानंतर पहा आपण या आकृती 3 नंबरची आहे. षटकोनाला आपण 2 नंबर दिला, याला 4 आणि ह्याला 1 दिलेला आहे. त्यानंतर याला 4, षटकोनाला 2, त्रिकोणाला 1 आणि या बदामसाठी 4 दिलेला, बदामसाठी 3 दिलेला आहे. पहा आपल्या म्हणजे 1 2 3 4 पहिला गट आहे. दुसरा गट पहा 3 2 4 1 असा दार झालेला आहे. म्हणजे हा जो 1 आहे सुरुवातीचा तो शेवटी गेलेला आहे आणि 4 जो आहे तो 3 नंबरला आलेला आहे. 2 हा जागेवरच आहे आणि 3 नंबरची संख्या 1 नंबरला गेलेली आहे. बघा अगदी त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं या ठिकाणी 3 नंबरचा जो सुरुवातीचा जो गट आहे तो शेवटी गेलेला आहे. पहा या ठिकाणी बरोबर आहे. 2 हा जागेवर आहे, या ठिकाणी 2 जागेवर आहे. त्याच्यानंतर पहा हा जो 4 आहे तो इथं आलेला आहे, म्हणजे हा 1 या ठिकाणी येणार आहे. आकृतीमध्ये 1 बरोबर आलेला आहे. आणि हा जो शेवटचा उरलेली जी संख्या आहे ही 4 या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ पुन्हा 4 जो आहे तो शेवटी जाणार आहे. 3 ही संख्या शेवटी जशी गेलेली आहे तसा हा 4 या ठिकाणी शेवटी जाणार आहे. 2 हा जागेवरच असणार आहे. त्याच्यानंतर पहा हा जो 1 आहे तो सुरुवातीला जाणार आहे. म्हणजे 1 2 3 4 या क्रमाने हा गट तयार झालेला आहे. म्हणजे पहिलाच गट 1 2 3 4 अशी आकृती आपल्याला कुठे दिसते, कोणत्या पर्यायामध्ये? 1 2 3 4 पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी युट्यूब चॅनलवर सन 2017 पासून ते 2000 आताची 24 ची परीक्षा या बोर्ड परीक्षेचे सर्व व्हिडिओ अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेले आहे. सर्वांनी ते व्हिडिओ पाहून घ्यावेत. पुढील प्रश्न पाहूया. 53 क्रमांकाचा प्रश्न पहा. खालील संख्या मालिकेतील संख्या विशिष्ट क्रमाने मांडलेला आहे. तो क्रम लक्षात घेऊन त्यातील चुकीचे पद ओळखा. पहा 3 1 6 7 10 26 15 63 आणि 21. पहा जर आपण एकाड जर निरीक्षण केलं पहा 3 6 10 15 आणि 21 त्या त्रिकोणी संख्या आहेत. पहा त्या कोणत्या संख्या आहेत? त्रिकोणी संख्या. एकाड संख्यातील फरक जर आपण पाहिला तर लक्षात येईल आपल्याला. त्यानंतर पहा वरचा जो गट आहे तो कसा येतो? वरच्या गटामध्ये काय बदल आहे ते पहा. 1 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? किंवा 1 7 26 63 यांच्यामध्ये काय फरक आहे? किंवा या वर्ग संख्या आहेत की घन संख्या आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. पहा किंवा त्याच्या जवळची 7 पहा. 7 ही 2चा आपण जर घन केला तो इथं 8 वजा 1. पहा 2चा घन 1 ही घन संख्या आहे, वर्ग संख्या आहे. आपण 7 चं पहा 7 कसं आलं पहा. 2चा घन येतोय 8 आणि 8 मधून जर 1 कमी केला तर तो येतोय 7. त्यानंतर पुढे पहा 26 कसं आले पहा. 26 3चा घन जर आपण केला तर 3चा घन येतोय 27 आणि त्यातून 1 कमी केला तर तो येतोय 26. या ठिकाणी 26 आहे, या ठिकाणी 7 आहे. त्यानंतर पहा 63 कसं आलेल पहा. 4चा आपण जर घन केला 4 चौक 16 आणि 16 चौक 64 वजा 1 येतोय 63. या ठिकाणी पहा 1 जी संख्या आहे त्या 1चा जर आपण घन केला तर तो येतोय 1 आणि 1 मधून 1 कमी केला तर या ठिकाणी 0 असायला पाहिजे होतं. तर या ठिकाणी 1 दिलेला आहे. त्यामुळे हे चुकीचे पद आहे. पर्याय क्रमांक 1 हे चुकीचे पद आहे. या 1च्या ऐवजी या ठिकाणी 0 असायला पाहिजे होता. तर खूप किचकट प्रश्न होते पहा. एमपीएससी यूपीएससी या लेवलचे प्रश्न होते, त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेलेले होते. पुढील प्रश्न पाहूया. 54 क्रमांकाचा प्रश्न पहा. मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा 135 अंशातून 2 वेळा उजवीकडे वळून. पहा आता मावळत्या सूर्याला नमस्कार करते म्हणजे तिचं जे तोंड असणार आहे ते पश्चिमेकडे असणार आहे. पश्चिमी मावळती दिशा, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि ही दिशा आहे
पूर्व. या ठिकाणी ती मावळत्या सूर्याला नमस्कार करते, म्हणजे तिचे तोंड पश्चिम दिशेला आहे. 135 अंशातून 2 वेळा उजवीकडे वळून, 2 वेळा उजवीकडे वळालेली आहे ती. उजवी बाजू म्हणजे या ठिकाणी ही राईट साइड आणि ही लेफ्ट साइड. तर 135 अंशात विचारलेलं आहे. आता उपदिशा आपल्याला काढून घ्यावं लागते. उपदिशा काढल्यानंतर आपल्याला 135 अंशामध्ये मुख्य दिशामध्ये 90 अंशाचा कोन तयार झालेला असतो आणि 2 मध्ये 45 अंशाचा. कारण हा 90 आणि हा 45 म्हणजे 135 अंशाला ती या दिशेला वळालेली आहे. राईट साइडला म्हणजे उजवीकडे एकदा, म्हणजे 3 भाग वळालेले आहे. 1 2 3 135 अंशामध्ये. आता ही 2दा वळालेली, ही एकदा या दिशेला आली, दुसऱ्यांदा सुद्धा 135 अंशामध्ये हा एक भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग या ठिकाणी, म्हणजे ही राईट साइड आणि ही लेफ्ट साइड आहे. म्हणजे तिचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला आलेलं आहे. तिचं तोंड दक्षिण दिशेला आलेलं आहे आणि दक्षिण दिशेला त्या तोंडाने घरात प्रवेश केलेला आहे. म्हणजे तर घराचं प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असेल, म्हणजे दक्षिण दिशेला तिने प्रवेश केलेला आहे, म्हणजे घराचं तोंड उत्तर दिशेला असणार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर. 55 प्रश्नाकृती दिलेली आहे. त्याच्यामध्ये पाण्यातील प्रतिमा, पाण्यामध्ये ही आकृती कशी दिसेल, तर हे जे टोक आहे ते या ठिकाणी येणार आहे आणि हे जे माशाचं टोक आहे ते खाली जाणार आहे. म्हणजे हे पहिलं पर्याय बाद आहे. या ठिकाणी हे तोंड उलटा दाखवलेलं आहे, हे तोंड खाली दाखवलेलं आहे. त्यामुळे उत्तराचा पर्यायाचा अचूक क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1. 56 नंबरचा सुद्धा पहा. PRN ही अक्षरं जर पाण्यात पाहिले आपण, PR आणि N, तर याच्यामध्ये P हे अक्षर उलट होईल, R हे अक्षर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी असं होईल आणि N जर आपण पाहिला तर तो या ठिकाणी असा होईल. पहा हा गट पुढे दिसतोय बा आकृतीमध्ये. या ठिकाणी R हा उलटा दिलेला आहे, त्यामुळे हा बाद झाला. इथं हे दोन्ही R आणि उलटा दिलेला आहे. याच्यामध्ये P हे अक्षर चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे, त्यामुळे हा बाद झाला. त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 57 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी जोडाक्षरी नसलेला शब्द कोणता? तर या ठिकाणी पहिला अक्षर, क्ष हे जोडाक्षर आहे. ज्ञानेश्वर मधला ज्ञ हे जोडाक्षर आहे. मृग, श्रेयस, श्रेय जोडाक्षर आहे. मृग हा शब्द जोडाक्षर नाही. लक्षात घ्या विद्यार्थ्यांना. गृहपाठ, मृग हे शब्द जोडाक्षर नसतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा जोडाक्षर नसलेला शब्द आहे. पुढील प्रश्न पाहूया. 58 क्रमांकाचा प्रश्न पहा. खालील काव्य पंक्तीत अकारांत, अकारांत म्हणजे अ ने शेवट होतो असा शब्दांपेक्षा अकारांत कोणते आहेत पहा. या ठिकाणी म 1, त्याच्यानंतर पहा आणखी ग 2, गंध 3, म्हणजे अकारांत शब्द आहेत 3. आता इकारांत, इकारांत म्हणजे शेवटी ई येतो असा पहा. या ठिकाणी इकारांत ची हे पहिलं आहे, आम्ही दुसरं, सारी तिसरं, ची तिची हे तिसरं चौथं. त्यानंतर या ठिकाणी तरी 5 आणि एथली 6. तर इकारांत शब्द आहेत 6. इकारांत शब्दांची संख्या आपल्याला तुलना करायला सांगितलं. इकारांत शब्दांची संख्या 6 ही जास्त आहे. पण कितीने जास्त आहे? तर ही 3 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 4 3 ने जास्त. 59 क्रमांकाचा प्रश्न पहा. वरील अक्षर मालिकेत H आणि R च्या अक्षरादरम्यान, H आणि R अक्षरादरम्यान असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपेक्षा 4/3 पट अक्षर कोणत्या जोडीत असतील? H आणि R मध्ये किती अक्षर आहेत ते शोधून घ्या पहा. या ठिकाणी H आहे आणि R या ठिकाणी आहे. तर यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत पहा. हे 2
2 आणि 5 7, 8 आणि 9. तर एच आणि आर यांच्या अक्षराच्या दरम्यान 9 अक्षर आहेत आणि याच्या 4चे 3 पट म्हटलेले पहा. 4 अंशचे 3 पट जर काढली तर पहा 3 1 3, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. आता आपल्याला 12 अक्षर शोधायचे आहेत पहा. ज्या जोडीमध्ये 12 अक्षर आहेत दरम्यानच्या जोडीमध्ये ते आपल्याला शोधायचे आहेत. पहिला पहा डी आणि एन मध्ये किती अक्षर आहेत ते आपण शोधून घेऊया. डी आणि एन, या ठिकाणी डी आहे आणि या ठिकाणी एन आहे. तर डी आणि एन यांच्यामध्ये पहा हे 5 6 7 8 9, तर यांच्या दरम्यान 9 अक्षर आहेत. के आणि डब्ल्यू मध्ये पहा, तर या ठिकाणी के आहे आणि या ठिकाणी डब्ल्यू आहे. हे 4 4 5 9 10 आणि 11 यांच्या दरम्यान 11 अक्षर आहेत. एम आणि एक्स मध्ये पहा. आता एम कुठे, तर एम या ठिकाणी आहे आणि एक्स या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी हे 2 2 आणि 5 7 8 9 10 यांच्या दरम्यान 10 अक्षर आहेत. तर आपल्याला 12 शोधायचे, ई आणि आर. आता जो शेवटचा पर्याय राहिलेला आहे तो आपला बरोबर असणार आहे. तर आपण पडताळून पाहूया. ई आणि आरच्या दरम्यान असणारी अक्षर, तर या ठिकाणी ई आहे आणि या ठिकाणी आर आहे. यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत पहा. हे 5 आणि हे 5 10 आणि हे 2 12. पर्याय क्रमांक 4 ई आर यांच्या दरम्यान 12 अक्षर आहेत. खालील संख्या मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकांच्या स्थानाची अदलाबदल तयार करून होणाऱ्या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती होईल पहा. अंकांची अदलाबदल करायची पहा. या ठिकाणी 13 आहे. 13ची जर अंकांची अदलाबदल केली तर ती येते 31. 95ची अदलाबदल केली तर ती येते 59. 17ची जर अदलाबदल केली तर ती येते 71 आणि 53ची अदलाबदल केली तर ती येते 35. 37ची अदलाबदल केली तर ती येते 73. 76ची 67. 19ची 91 आणि 41ची 14. तर यामध्ये अदलाबदल केल्यानंतर पहा तयार होणाऱ्या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे. तर यातल्या मूळ संख्या कोणत्या आहेत ते आपण शोधून घेऊ. मूळ संख्या आपल्याला 31 ही मूळ आहे, 59 मूळ आहे, 71 मूळ आहे, 35 ही संयुक्त संख्या आहे, 73 मूळ आहे, 67 मूळ आहे. त्यानंतर पहा 91 ही संयुक्त संख्या आहे, 14 ही संयुक्त संख्या आहे. आता या ठिकाणी 5 संख्या उरलेल्या आहेत. यांची जर बेरीज केली तर ती जी बेरीज आहे ती या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 301 मध्ये येते. वेळेअभावी मी बेरीज करत नाही, तुम्ही बेरीज करून घ्या. पर्याय क्रमांक 2 301. 61 आणि 65 साठी काही सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न पहा. गटात न बसणारे पद ओळखून त्यांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे. पहा 61 धाम, ग्रह, आलय, सदन. तर हे घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर या ठिकाणी ग्रह दिलेला आहे, हे चुकीचं आहे. या ठिकाणी काय पाहिजे होतं, गृह असं पाहिजे होतं. त्यामुळे गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 ग्रह. 62 क्रमांकाचा प्रश्न पहा. 54 78 66 आणि 36. तर याच्यामध्ये पहा 54 हा वेगळा आहे, कारण 78 ही त्रिकोणी संख्या आहे, 66 ही त्रिकोणी संख्या आहे, 36 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. 54च्या ऐवजी या ठिकाणी 55 पाहिजे होतं, कारण 55 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यामुळे गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 54. 63 प्रश्न पहा. 192 312 732 आणि 726. तर यांच्यामध्ये जर आपण पाहिलं बारीक पहा, 92ला 4 ने भाग जातो पहा. 4ची कसोटी आपल्याला माहिती, 4 ने विभाज्य. 92 12ला सुद्धा 4 ने भाग जातो, 32ला सुद्धा 4 ने जातो आणि 26 ही जी संख्या आहे ती 4 ने विभाज्य नाही. त्यामुळे हा गट वेगळा आहे. आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं उत्तर सोडवता आलेलं नाही. अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांचा गट आणि ही 4 ने विभाज्य नसणाऱ्या संख्यांची संख्या आहे. 64 क्रमांकाचा प्रश्न पहा. या ठिकाणी 4 आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातली जर वेगळी आकृती पहा. ही आकृती जर आपण आरशात पाहिली तर या ठिकाणी अशी दिसते.
या आकृती आरशात पाहिली तर या ठिकाणी अशी दिसते, या आकृती आरशात पाहिली तर या ठिकाणी अशी दिसते, या आकृती आरशात पाहिली तर चुकीची दिसते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा गट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65 पहा. या ठिकाणी ही आकृती आपल्याला सरळ दिलेली आहे एफ, आणि ही आकृती जर आपण सरळ केली तर ती आकृती एफ उलटे होत आहे, आणि ही आपण या दिशेने सरळ केली तर एफ हा सरळ होत आहे, आणि हा जो एफ आहे तो जर आपण या दिशेने फिरवला तर एफ सरळ होत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा वेगळा आहे. 66 प्रश्न पहा. रहीमचे आजचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून पहा. रहीमचं आजचं वय रामच्या वयाच्या दुप्पट असून जॉनच्या आजच्या वयाच्या 4/3 पट आहे. पहा या ठिकाणी रामचं 3 वर्षापूर्वीचं वय दिलेलं आहे. पहा रामचं जर 3 वर्षापूर्वीचं वय 9 वर्ष असेल तर आपण रामचं आजचं वय काढू शकतो आपण. तर 9 अधिक 3 12 वर्ष येईल. रामचं वय आजचं असेल 12 वर्ष, आणि रहीमचं आजचं वय रामच्या वयाच्या दुप्पट आहे. रहीमचं वय किती आहे रामच्या वयाच्या दुप्पट म्हणजे 12ची दुप्पट 24 वर्ष. त्यानंतर पहा 24 वर्ष जे आहेत ते जॉनच्या आजच्या वयाच्या 4/3 पट आहेत. 24 वर्षाचे उत्तर कसं आलेलं आहे पहा. ते रामच्या वयाच्या दुप्पट आहेतच, आणि शिवाय जॉनच्या आजच्या वयाच्या 4/3 पट आहेत. आपल्याला जॉनचं वय माहित नाहीये, तर जॉनच्या वयाची जर आपल्याला आकडेकाढे काढायचे असेल तर रहीमचं वय 24 आहे. ते कसं आलेलं आहे तर जॉनचं वय जर आपण x मानलं तर 1ची 4/3 पट ही 24 आली पाहिजे. मग तर x आपल्याला जर किंमत काढायची असेल 3 या ठिकाणी जर घेतले आणि 4 या ठिकाणी छेदस्थानी गेले तर 4 × 24 आणि 4 × 18, x बरोबर 18, म्हणजे जॉनचं वय आलेलं आहे 18 वर्ष. तर त्यांनी काय विचारलेलं आहे, तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल. रामचं वय 12 वर्ष, रहीमचं 24 वर्ष आणि जॉनचं वय 18 वर्ष, आणि यांची जर बेरीज केली 8 × 4 12, 12 आणि 2 14, चला 1 3 4 आणि 5 54, पर्याय क्रमांक 3 54 वर्ष. 67 क्रमांकाचा प्रश्न पहा. वाघाला सिंह म्हटले, सिंहाला सेक्रू म्हटले, सेक्रूला हरिण म्हटले, हरणाला हत्ती म्हटले, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. तो भीमाशंकर अभयारण्यामध्ये सापडतो, आणि तो राज्य प्राणी शेकरू, आणि त्या शेकरूला हरिण म्हटलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हरिण. 68 क्रमांकाचा प्रश्न पहा. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. पाहता त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायची. पहा 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे एकल जे आहेत ते 8 त्रिकोण आहेत. त्यानंतर पहा आणखीन 2चे मिळून पहा, 2चा मिळून हा एक त्रिकोण बनलेला पहा. 7 आणि 8 6, 7 आणि 8 6 मिळून एक बनलेला आहे. त्यानंतर पहा आणखी कुठे सापडतात का ते पहा. 2चा मिळून आणखीन बनलेला या ठिकाणी त्रिकोण नाही आहे. 3चा मिळून बनलेला तो सुद्धा नाही. पहा या ठिकाणी 4 या अंकांचा मिळून बनलेला पहा. 3 4 5 आणि 6 या अंकांचा मिळून एक त्रिकोण बनलेला आहे. त्यानंतर पहा 5 अंकांचा नाही, 6 अंकांचा नाही, तर संपूर्ण हा मोठा एक त्रिकोण पहा, म्हणजे 1 ते 8 अंकांचा एक बनलेला आहे. अशा पद्धतीने एकूण जर बेरीज केली आपण 8 अधिक 9 10 आणि 11, तर आकृतीमध्ये एकूण 11 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 2 11. 69वा प्रश्न पहा. 841 361 289 169 121 या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे ते निवडायचे. तर 121 ही 11चा वर्ग आहे, 169 13चा वर्ग आहे, हा 17चा वर्ग आहे, हा 19चा वर्ग आहे. आता 19 नंतर सर्व येते 11 13 17 19 या मूळ संख्या आहेत. या ठिकाणी
23 पाहिजे. 23 चा वर्ग तो आहे 529. पर्याय क्रमांक 4 529. 23 नंतर येणारी मूळ संख्या आहे 29 आणि 29 चा वर्ग 841 या ठिकाणी दिलेला आहे. 70 क्रमांकाचा प्रश्न पहा. 70 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये 91 आणि 82 यांच्यामध्ये फरक येतोय 9चा. 82 आणि 74 मध्ये फरक येतोय 8चा. आणि 74 आणि 67 फरक मध्ये येतोय 7चा. 67 आणि पुढची संख्या कमी कमी होत गेलेला आहे. 6चा फरक यायला पाहिजे. 67 वजा 6 केलं तर ते येतंय 61. पर्याय क्रमांक 1 61. 71 प्रश्न आहे त्यासाठी पहा प्रश्नाकृती दिलेली आहे. आकृतीचे जर निरीक्षण केलं पहा ही 3 रेषा असलेली आकृती पहा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने म्हणजे ही आकृती अशी फिरलेली आहे पहा या ठिकाणी अशी झालेली आहे. त्यानंतर ही आकृती पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने या बाजूला फिरलेली आहे. म्हणजे आता ही आकृती पहा पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे ती अशी खाली येणार आहे पहा. त्यानंतर पहा ही बाणाची जी आकृती आहे ती सुद्धा घड्याळाच्या दिशेने गेलेली आहे पहा. घड्याळाच्या दिशेने खाली आलेली आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे आता ती ही बाजू वरती जाणार आहे म्हणजे अशी आकृती तयार होईल. त्यानंतर हा जो टिपका आहे तो घड्याळाच्या उलट्या दिशेने या ठिकाणी इथं आलेला आहे. हा टिपका या ठिकाणी पुढे इथं आलेला आहे. म्हणजे हा टिपका या ठिकाणी पुढे येणार आहे म्हणजे या ठिकाणी येईल. पर्यायामध्ये असा गट पुढे दिसतोय पहा. उलटी आकृती ही बाद झालेली आहे. त्या 1, 2 आणि 3 मध्ये पहा या ठिकाणी बाण वरती दिलेला आहे आणि खाली दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72 आणि 73 साठी सूचना दिलेल्या आहेत. आरशातील प्रतिमा पर्यायाच्या उत्तरामधून आपल्याला निवडायची आहे. ही आकृती दिलेली आहे पहा. आरशामध्ये जर पाहिलं हा जो भाग आहे तो या ठिकाणी असा होणार आहे. पहिल्या पर्यायामध्ये या ठिकाणी दिसत नाही तो बाद झालेला आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा बाद झालेला आहे. या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर हा जो बाण आहे तो बाण या ठिकाणी आरशामध्ये पाहिला तर तो असा दिसून या दोन्ही ठिकाणी आहे आणि इथं ही आकृती एक्स्ट्रा दिलेली आहे. त्यामुळे हा पर्याय बाद. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा 73 क्रमांकाचा प्रश्न 7, 6, 9 हे जर आपण आरशात पाहिले तर हे जे 9 आहे ते या ठिकाणी सुरुवातीला येणार आहे. पर्यायामध्ये 7 दिलाय त्यामुळे हा पर्याय बाद झालेला आहे. 2, 3 आणि 4 मध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. 6 7, 6, 9 जर आरशात पाहिले तर 9 या ठिकाणी असे होतील. 6 जे आहेत ते या ठिकाणी असे होतील आणि 7 जे आहेत ते असे होतील. या ठिकाणी 9 सरळ दिलेला आहे त्यामुळे हा पर्याय बाद. 6 या ठिकाणी जशाच्या तसा दिलेला आहे त्यामुळे हा सुद्धा पर्याय बाद झालेला आहे. त्यामुळे अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता शेवटचे 2 प्रश्न पहा. सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता या घटकावर आधारलेले पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे प्रश्न आहे. तुमच्या मित्राने सर्वांसमोर न आवडणारे वर्तन केले तर तुम्ही काय कराल? तेथेच त्याला माराल हे चुकीचे आहे. त्याच्याशी मैत्री तोडाल हे चुकीचे आहे. मित्रामध्ये त्याची बदनामी कराल हे सुद्धा चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 4 गैरवर्तन करू नकोस असे त्याला नीट समजावून सांगाल. अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक 4. 75 प्रश्न पहा. शाळेने तुम्ही कधीही काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय कराल? समजा शाळेने तुमच्याकडे कधीच काम केलं नाही अशी जबाबदारी जर तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय कराल? तर पहिला आहे काम बदलून घेण्याचा आग्रह धरेन हे चुकीचं आहे. कामाचं स्वरूप समजावून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न करेल. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत उत्तर सूचीवरून तुम्ही तपासा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.